चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील सैनिकी जवान तेजस जयवंत आहेर यांचे मनमाड नजीक नागापूर येथे दुचाकी अपघातात निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 23 रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येऊन अखेरचा निरोप देण्यात आला। तत्पूर्वी त्यांचे पार्थिव सजवलेल्या वाहनातून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले। यावेळी अमर रहे तेजस आहेर, अमर रहे भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। तालुक्यातील वाहेगाव साळ येथील सैनिकी जवान तेजस जयवंत आहेर वय 32 यांनी चाळीसगाव येथे नवीन घर घेतल्याने नवीन घरात सामान स्थलांतरित करण्यासाठी ते नुकतीच सुट्टीवर आले होते। दरम्यान सोमवार दिनांक 22 रोजी कामानिमित्त लासलगाव वरून चाळीसगाव नजीक सासूरवाडी असलेल्या वाडीगुडी या गावी MH 54A46 या दुचाकीवरून जात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांच्या मनमाड नजीक नागापूर येथे दुचाकीला अपघात झाला। त्यात ते जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी मालेगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री, मुलगी आरोही, मुलगा आदित्य व आई भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या वडिलांच्या निधनाला 1 वर्षही पूर्ण झाले नाही। त्यातच घरातील मोठ्या मुलाचं निधन झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। अतिशय हलाखीची परिस्थितीत कुटुंबाने मोलमजुरी करून तेजसचे शिक्षण पूर्ण करून सन 2022 साली तेजस देवळाली येथे सैन्य दलात भरती झाले। ते 268 रेजिमेंट भटिंडा पंजाब येथे कार्यरत होते। त्यांचे पार्थिव मंगळवार दुपारी 2 वाजेच्या दरम्यान वाहेगाव साळ येथे दाखल झाले। ग्रामस्थांनी ठिकठिकाणी सडा रांगोळी काढल्या होत्या। त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते। तेजस आहेर यांचे अंतिम दर्शनासाठी फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली। स्मशानभूमी लगत असलेल्या शासकीय जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी, आमदार राहुल आहेर, चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, निफाड पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी सैनिक संघटनेचे तालुका प्रमुख बाळू गाडे, बाळासाहेब ठाकरे आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दैनिक भ्रमर, नाशिक।